नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या पुस्तकामधला 12वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र उद्योग. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य विविध उद्योगात अग्रेसर आहे. या पाठात महाराष्ट्र राज्यातील प्रमुख उद्योगांची माहिती आपण मिळवूया. राज्यात साखर, सुती कापड, औषधे, खते, वाहने, संरक्षण साहित्य, रसायने, विविध प्रकारची यंत्रे, विद्युत उपकरणे, कागद, काच सामान इत्यादी उत्पादन प्रामुख्याने होते. उद्योगातून राज्याला व देशाला आर्थिक उत्पन्न मिळते, तसेच राज्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होतो. मोठे उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग असे उद्योगाचे 3 प्रकार केले जातात. आपण मोठे उद्योग बघूया. मोठे उद्योग मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी उभारलेल्या अनेक उद्योग आहेत. साखर व कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहे. हे माहिती असावं तुम्हाला. साखर व कापड उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख मोठे उद्योग आहे. साखर उद्योग बघूया. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा ऊस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होतो, म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. हे बघा, हे माहिती असावं तुम्हाला. साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित का झाला आहे? कारण महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ऊस लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने या भागात साखर निर्मितीसाठी लागणारा ऊस हा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध होतो, म्हणून येथे साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. कापड उद्योग बघूया. महाराष्ट्रामध्ये हा उद्योग विविध ठिकाणी हातमाग व यंत्रमागाद्वारे चालतो. पूर्वी मुंबई हे शहर कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध होते. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. पूर्वी मुंबई हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. समोर बघूया. आता यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव, येवला व इचलकरंजी हे महत्त्वाचे केंद्र आहे. कापड उद्योगाला पूरक उत्पादन करणाऱ्या सूतगिरण्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. वरील 2 प्रमुख उद्योगांबरोबरच वाहन निर्मिती, रसायन, औषध निर्मिती, संरक्षण साहित्य निर्मिती, तेल शुद्धीकरणे, सिमेंट, कागद निर्मिती, माहिती तंत्रज्ञान इत्यादी मोठे उद्योगही महाराष्ट्रात आहे. लघु उद्योग बघूया. प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूंची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगांचा समावेश लघु उद्योगात होतो. हे बघा, लघु उद्योगात समावेश कशाचा होतो? प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगाचा समावेश लघु उद्योगात होतो. हे आपल्याला विचारलं नाही, माहिती असो. समोर बघूया. प्लास्टिकच्या विविध वस्तू, शेतीची अवजारे, धातूची भांडी तयार करणे, तेल गिरण्या इत्यादी लहान उद्योगाचा समावेश लघु उद्योगात होतो. हे उद्योग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. अनेक मोठ्या उद्योगांना लागणारे छोटे छोटे भाग तयार करणे लघु उद्योग मोठ्या प्रमाणावर जवळजवळ असतात. लघु उद्योग प्रामुख्याने बाजारपेठेच्या आसपास विकसित होतात. कुटीर उद्योग बघूया. टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. बघा, कुटीर उद्योग कशाला म्हणतात? टोपल्या, चटया, मातीची भांडी, पापड, उदबत्त्या इत्यादी तयार करणे या घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. घरगुती स्वरूपाच्या व्यवसायांना कुटीर उद्योग म्हणतात. या उद्योगातील बहुतांश माल स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. महाराष्ट्राचा सर्वच भागात वेगवेगळे कुटीर उद्योग आहेत. औद्योगिक वसाहती MIDC उद्योगांचे विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केली आहे. हे महत्त्वाचं आहे. औद्योगिक विकास मंडळाची स्थापना का केली आहे? उद्योगाच्या विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. याचा प्रमुख उद्देश राज्याच्या वेगवेगळ्या भागात उद्योगाचा विकास करणे व स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे हा आहे. हे महत्त्वाचं आहे. या महामंडळाद्वारे बहुतेक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे. यामुळे अनेक लघु उद्योग व काही मोठे उद्योग जिल्हा स्तरावर सुरू झाले आहे. बघा, इथून खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकदा वाचून घेऊया. उद्योगाचे विकेंद्रीकरण साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. याचा प्रमुख उद्देश राज्याच्या वेगवेगळ्या भागात उद्योगाचा विकास करणे व स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणे हा आहे. या महामंडळाद्वारे विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामुळे अनेक लघु उद्योग व काही मोठे उद्योग जिल्हा स्तरावर सुरू झाले आहे. समोर बघूया. विशेष आर्थिक क्षेत्र बघा, हे महत्त्वाचं आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतात. अलीकडच्या काळात विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. यामध्ये मोठ्या उद्योगांना लागणारी जमीन व इतर पायाभूत सोयी
उद्योगजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक लोकांना याचा फायदा होईल अशी यामागे अपेक्षा आहे. इथे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योगांना लागणारी जमीन व इतर पायाभूत सोयी उद्योगजनांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक लोकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या परिसरात अनेक उद्योग विकसित झाले आहे. हा औद्योगिक त्रिकोण प्रसिद्ध आहे. हा औद्योगिक त्रिकोण प्रसिद्ध आहे. कोणता औद्योगिक त्रिकोण? बृहन्मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. औद्योगिक त्रिकोण म्हणजे काय? बृहन्मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, यंत्रसामग्री बनवणे, खाद्यान्ने, साखर व कापड हे प्रमुख उद्योग आहेत. यात अशाच प्रकारे नागपूर, चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. नागपूर, चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. हे विचारलं आहे खूपदा, म्हणून महत्त्वाचं आहे. इथे बघा प्रश्न, मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी मोठे उद्योग उभारले आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. खनिजांवर आधारित उद्योगांसाठी पट्टा प्रसिद्ध आहे. कोणता? चंद्रपूर, नागपूर पट्टा. हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. इथे बघा, हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. उद्योगांचे प्रमुख प्रकार हे महत्त्वाचं नाही. कुटीर उद्योगांसाठी कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचा औद्योगिक त्रिकोण कोणता? हे पेपरमध्ये पण विचारलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. MIDC बद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे खूप महत्त्वाचं आहे. हे विचारलं आहे MIDC बद्दल. आणि शेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र. हे विचारलं आहे जोड्या लावामध्ये, म्हणून लक्षातच ठेवा. या ठिकाणी हा पाठ आपला संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा पाठ घेऊ. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच मला समजेल की तुम्हाला आवडत आहे की नाही. थँक्यू.